नमस्कार. आता रवी हा मीराला घेऊन एका कॅफेमध्ये आलेला असतो. तेव्हा मीरा म्हणते, रवी भाऊजी आपण इथे का आलो आहोत? तेव्हा रवी म्हणतो, अगं वहिनी, माझ्या बॉसचं एका कार्यक्रमाचं डेकोरेशन करायचं आहे आणि मी सांगितलं की माझी वहिनी छान डेकोरेशन करते. ते म्हणाले घेऊन ये तुझ्या वहिनीला, म्हणून मी तुला भेटायला त्यांना घेऊन आलो आहे. अगं चांगले पैसे मिळतील आणि दादाच्या गाडीसाठी तुला पैसे हवेच आहेत ना, तुमचे खर्च देखील सुटतील. तेव्हा वहिनी म्हणते, नाही नाही, अहो मी असं हॉटेलचे वगैरे डेकोरेशन नाही करत, मी लग्नाचे करते. आणि एवढ्या मोठ्या हॉटेलचे डेकोरेशन मला कसं जमणार आहे रवी भाऊजी? आणि तुमच्या बॉस समोर आता जायचं आहे. नको नको, मी नाही येत, मी घरी जाते. तेव्हा रवी म्हणतो, वहिनी असं करू नकोस. अगं बघ, दादाच्या गाडीचा खर्च तुला उचलायचा आहे, तू त्याला सरप्राईज देणार आहेस, कुठून आणणार आहेस एवढे पैसे? तुम्हाला त्याची मदतच होईल, हातभार लागेल ग त्या पैशांचा. तू एकदा बॉसला भेटून तर घे. तेव्हा मीरा घाबरत घाबरत म्हणते, ठीक आहे. मग मीरा आणि रवी त्या बॉसच्या केबिनमध्ये येतात आणि तो बॉस मीराला इंग्लिशमध्ये क्वेश्चन्स विचारत असतो. मीराला इंग्लिश काही समजत नाही, त्यामुळे ती काहीच उत्तरं देत नाही. मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा रव्या देत असतो आणि रवी हा मीराला त्याचं ट्रान्सलेट करून तिला सांगत असतो. तेव्हा तो बॉस म्हणतो, नाही नाही, इम्पॉसिबल, मी यांना काम नाही देऊ शकत, कारण यांना धड इंग्रजी बोलता येत नाही, इंग्रजी कळत नाही, मी यांना कसं देणार काम? तेव्हा रवी म्हणतो, प्लीज सर, अहो अहो हे हिला इंग्लिश बोलता येत नसलं ना तरीसुद्धा हिचं काम बघा तुम्ही एकदा. काम एकदम परफेक्ट करते माझी वहिनी, तुम्ही काम बघूनच एकदम खुश व्हाल, तुम्ही बघा तर एकदा. आणि मोबाईलमधलं मीराने केलेले डेकोरेशनचे फोटो दाखवतो. ते बघून त्या सरांना ते फोटो आवडतात आणि मग ते सर म्हणतात, ठीक आहे, मी यांना काम द्यायला तयार आहे. मी यांचं काम बघितलं, यांचं काम मला आवडलं, कारण छानच डेकोरेशन करतात, ह्या दिसत आहेत मला, फोटोज बघितले मी. तेव्हा मीरा इतकी खुश होते, मीराला खूपच आनंद होतो, कारण आज रवीमुळे तिला मोठी कामाची ऑर्डर मिळालेली असते. ते सर म्हणतात, मी यांना काम द्यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, मी पूर्ण काम बघितल्यावरच त्यांना पैसे देईल, मला जर पसंत पडलं तरच पैसे देईल. तेव्हा मीरा म्हणते, ओके सर, तुम्हाला काम पसंत पडणार हे नक्की. तेव्हा सर म्हणतात, ठीक आहे, मग तुम्ही कामाला सुरुवात करा आजपासून. तेव्हा मीरा आणि रवी बाहेर येतात आणि मीरा म्हणते, थँक्यू रवी भाऊजी, आज तुमच्यामुळे मला एवढं मोठं काम मिळालं. तेव्हा रवी म्हणतो, वहिनी ऑल द बेस्ट, खूप छान काम करा. जर हे काम तू केलंस ना आणि सरांना आवडलं ना तर तुला इथून पुढे खूप मोठ्या मोठ्या ऑर्डर्स मिळतील. अगं या सरांच्या खूप ओळखी आहेत, त्यामुळे तुझा आता इथून फ्युचर एकदम भारी होऊन जाईल. तेव्हा मीरा म्हणते, हो, आणि मीरा आनंदाने घरी येते. मीराचा चेहऱ्यावरचा तो आनंद बघून मात्र निरूपाचा जळफळाट होत असतो. तेव्हा निरूपा म्हणते, काय गे, कुठे गेली होतीस फुलवारी? तेव्हा मीरा म्हणते, नाही, कामासाठी बाहेर गेली होती. तेव्हा निरूपा म्हणते, आजकाल तुझी बाहेरची कामं खूप वाढत चालली आहेत ग, घरात जरा पण थांबत नाहीस तू, आणि घरातली कोण कामं करणार? तुझा मेलेला बाप येणार आहे का इथे करायला? आता मात्र निरूपा असं बोलताच मीराला राग येतो. मीरा तिला उलट उत्तर देते, बाईसाहेब, काय बोलायचं असेल तर मला बोला, पण माझ्या दादांना बोलायचं नाही, हे तुम्हाला आधीच सांगून ठेवते. आता मात्र मीराचा चढलेला आवाज बघून निरूपा हादरते. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.